श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी प्रगट दिन या निमित्तानं तारक मंत्राचं 3 दिवसांचं अनुष्ठान कसं करावं, त्या तारक मंत्राच्या 3 दिवसाच्या अनुष्ठानाचे काय नियम आहेत, त्याचबरोबर काय फायदे आहेत, याची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी व खूप सोपी अशी फक्त 3 दिवसांची ही सेवा आहे आणि या सेवेमुळं तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु तितकीच प्रभावी सेवा आहे. नक्की करून बघा. तर बघा, आपल्याकडं सर्व काही आहे. चांगलं घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पण एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमवलेला पैसा जो आहे तो आज व्याधी आणि औषधांवर खर्च होत आहे. मनात एक अनामिक भीती आहे. सततची चिडचिड, वादविवाद, भांडणं, घर पोखरलेलं जात आहे आणि कधी स्वतःचं आजारपण तर कधी घरातल्यांची चिंता आणि त्यातच भर पडते ती अपमृत्यूच्या भयाची. आपण नक्की कुठे चुकतोय आणि या चक्रातून बाहेर पडण्याच्या मार्गासाठी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजेच अति उच्च कोटींची सेवा आणि ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला ही सेवा करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं अनुष्ठान. तर बघा, तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, तर त्याचबरोबर आता बघा, अनुष्ठान करायचं म्हणाल तर अनेकांना बघा असं वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं, 108 दिवसाचं किंवा 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं, अगदी बघा 1 वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या धकाधकीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही. कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तुम्ही जर नियम पाळले नाही तर त्या सेवेचं तुम्हाला बघा जे काही फळ आहे तर ते कधीच मिळणार नाही. तर तारक म्हणजेच काय, तर बघा त्याचा शब्दाचाच अर्थ आहे. तारक म्हणजे तारून नेणारा आणि तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणल्यानं मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तर तारक मंत्राच्या सामर्थ्यानं अनुभव बघा, तारक मंत्र अनेक भक्त म्हणत असतात. तारक मंत्रांच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे आणि त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहेत ते सुद्धा म्हटलं आहे. तर बघा, आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचा जर बघा पठण केलं, अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जातील आणि आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर हा स्वामींचा तारक मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक आणि अनेक समस्या बघा ज्या काही असू द्या, त्या जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणला की जीवनात समस्या आल्या आणि अडीअडचणीही आल्या, मग त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं नाही. तर बघा, आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर जो त्रास आहे, जे काही बघा आपल्याला त्रास होत आहे तो कमी होणार आहे, संपणार आहे. पण जो त्रास आहे तो कमी बघा होणार आहे. कमीही होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं खूप बघा गरजेचं आहे. तर मग आता अनुष्ठान कसं करायचं, तर बघा लगेच उठायचं आणि देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? नाही. तर
बघा, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं तर ते बघा, आपण 3 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येनं, म्हणजेच तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51, 108 अगदी वेळेस तुम्हाला बघा, तुमच्याकडून जसंही शक्य होणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता मी जे अनुष्ठान करते ते मी 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस, म्हणजे मी 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येनं तुमच्याकडून होणार आहेत तितक्या संख्येनं करा, पण शक्यतो बघा किमान 11 वेळा, 21 वेळा याच संख्येने करायचं आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. बघा, अगदी तुम्हाला बघा 21 वेळा जरी म्हणायला गेलात ना तर 10 मिनटंसुद्धा लागणार नाहीत. इतका साधा आणि सोपा छोटासा हा तारक मंत्र आहे. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर तुम्ही 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत तुम्हाला करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत, तुम्ही कोणत्याही वारी करू शकता, असं काही बघा असा स्पेशल त्याच्यासाठी वारच महत्त्वाचा नाही. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान करू शकता, म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यासोबत लवकर उठल्यानंतर तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं, अगदी सुंदर छानशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा देखील करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दाराला जो काही उंबरठा असतो तो उंबरठा स्वच्छ असला की घर कसं शांत प्रसन्न वाटतं. तर बघा, घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती जो उंबरठा स्वच्छ केल्यामुळं ते केला आणि त्याला हळदीचं लेपन जर केलं तर ती निगेटिव्हिटी घरातली निघून जाते. तर घराच्या बाहेर बघा तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर हे सगळं काही उंबरठा स्वच्छ करणं, रांगोळी काढणं, हळदीचं लेपन बघा शक्य असेल तर अगदी रोज केलं तरी चांगलंच आहे. हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार म्हणजे संकल्प आलाच, कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण देखील करायची आहे. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं बघा फोटो असेल, मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर पुसून घ्या, आणि त्यानंतर बघा त्या तुमच्याकडं देवपूजा ही आपली पूर्ण करून घ्यायची आहे. आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा किंवा दिवा लावायचा किंवा तुपाचा जरी तुम्ही लावला तरीही चालेल. जो काही तुम्ही वापरत आहात त्याचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूपदीप लावायचं, त्यानंतर ताम्हण घ्यायचं आणि बघा आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षता घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे, हळद कुंकू टाकायचं, एखादं फूल घ्यायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव, त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन काही तुमच्या समस्या असतील, जसं की वादविवाद होत असतील, काही भांडणं होत असतील, तुमची जी काही समस्या असेल त्यासाठी मी रोज बघा 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे किंवा 11 वेळा, 51 वेळा, तुमचं जसं काही आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी हे तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला बघा हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आणि ताम्हणात सोडून द्यायचं. त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे, हात जोडायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवशी अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचा आहे. संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे, रोज रोज करायची गरज नाही. त्यानंतर अनुष्ठान 3 दिवसांचं आहे तर कंटिन्यू 3 दिवस तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळीच करा,
तुम्हाला संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी करणार आहात तर 3 दिवस तुम्हाला संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लागण्याच्या वेळेस 3 दिवस संध्येला तिन्ही सांजेला करणार असाल तर त्यावेळेस करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य आहे. आता बघा हे धावपळ आहे, त्या धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्किंगही आहात. जे वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला जेव्हा वेळ भेटत बघा तसे शक्य असेल त्या वेळेत तुम्हाला करायचं आहे. फक्त 12 ते 12:30 दुपारची जी वेळ आहे त्या वेळेत करायचं नाही, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर बघा आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही आधीच सांगितलं बघा मी 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा तुम्हाला जे शक्य असेल शक्यतो 21 वेळाच तुम्हाला तारक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरू करायचं का तर नाही. आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा, खाली एक स्टीलची किंवा पितळेची किंवा बघा तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लॅस्टिकच्या बघा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची. अगरबत्तीची जी उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाण्यात आपण बघा पूर्ण पाण्यात टाकू शकत नाही, कारण आजकालच्या अगरबत्त्या हे केमिकलच्या असतात आणि त्या केमिकलमुळे आपल्याला घशाला ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे आपली बघा ही अगरबत्तीची रक्षा आहे ती प्लेटमध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्हाला ती अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपला जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो त्या पाण्याने भरलेल्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे तर तो स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज, मी माझं अनुष्ठान आहे ते सुरू करत आहे. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसातच पूर्ण करून घ्या असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल तर अतिशय उत्तम, नसेल येत तर तुम्ही गुगलला PDF मध्ये देखील शोधून तुम्ही वाचू शकता बघा, किंवा अगदी तुम्ही यूट्यूबला लावून दिलं आणि श्रवण देखील केलं तरी चालणार आहे. बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत. समस्या म्हणजे एक नाही तर अनेक आहेत आणि मनुष्य म्हटल्यानंतर खूप समस्या असतात, असंख्य समस्या येतात आणि त्या सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा केली तर निश्चितच याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं 21 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान आता हे जे तीर्थ म्हणजेच ग्लासभर पाणी जे ठेवलं होतं ते तीर्थ झालेलं आहे ते आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईल असं नाही, तर तुम्हाला काहीतरी युक्ती आहे ती लावायची आहे आणि या युक्तीनं ते तीर्थ द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही अगदी बघा पाण्याची बॉटल पिण्याची त्यांच्यात देखील देऊ शकता किंवा प्यायचा पाण्याचा माठ असेल जे काही तुमच्याकडे असेल त्यामध्ये जरी ते मिक्स करून दिलं तरीही चालणार आहे. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे तीर्थ जे आहे तर ते द्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं तर बघा आपण 3 दिवशी तारक मंत्राचा अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवशी अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं आहे. म्हणजेच बघा आपल्या हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का तर नियम कोणते ते जाणून घेऊ. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहात तेव्हा चुकूनही हलूडुलू नका, मध्ये कुणाशीही बोलू नका, फोनवर देखील कोणाशीही बोलायचं नाही, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कुणाचाही अर्जंट कॉल जरी असेल तरी तो बघा तुम्ही नंतर घ्यायचा आहे. आजकाल सर्वांकडे बॅलन्स आहे त्यामुळे बघा चुकूनही कुणाचा फोन उचलू नका. जो तारक मंत्र तुम्ही म्हणत असाल तो अगदी मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतपत आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे. असं जर आपण म्हणलं तर आपलं जे लक्ष आहे ते दुसरीकडे जे आहे ते जाणार नाही.
ते तारक मंत्रात आपण म्हणत असतो त्यावर ते लक्ष केंद्रित होत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण जेवायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा तर हा एक नियम आहे. आणि दुसरा म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. या दिवसात मांसाहार करू नका. बघा, घरात ऐकत नाही, पतीला, सासऱ्याला, मुलाला लागतं तर तुम्ही करून देऊ शकता, काहीच हरकत नाही. पण तुम्ही स्वतः खायचं नाही. तुमच्यासाठी हा नियम तुम्ही जे कोणी करणार असाल त्यांनी हा विशेष पाळायचा आहे, ही काळजी घ्यायची आहे. जर ही सेवा पुरुष करत असाल तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि 3 दिवसात बघा, दाढी करणं हे सुद्धा वर्ज्य आहे, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का, तर प्रवास तुम्ही करू शकता. आता बाहेर गावी आहात, खाण्याची अडचण असेल तर तिथे तुम्ही पैसे देऊन तुम्ही जेवण करू शकता. काय आपण कोणतीही वस्तू खरेदी करून खात असाल तर तुम्हाला हे चालणार आहे. पण कुणाच्या घरचं अगदी मोफत म्हणजे बिना पैशाचं जेवण तुम्ही जेवायचं नाही. तर बघा, हे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. तसेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची आहे. यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. यासोबत तुम्हाला जे पलंग आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे घेऊन त्यावर झोपू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहे. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही. किंवा स्वतःचं मन आहे की नको, हे केल्यानं असं होईल का, तसं होईल का, असं देखील तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे आणि ही सेवा पूर्ण करायची आहे. यात कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला ही जी सेवा आहे ती 3 दिवसाचं जे काही अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचंच आहे. आणि खरंच सांगते सर्व दादा आणि बघा ताईंना की ह्याची तुम्ही बघा अनुष्ठानाची सेवा करून बघा, त्याचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. अनेक समस्या दूर होणार आहे. 3 दिवसाचं अनुष्ठान कोणीही बघा, अगदी काहीही मोठं नाही, अगदी मनोभावे आणि श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला हे करायचं आहे. यासोबत तुम्ही जे समाप्ती आहे ते तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील समाप्ती करू शकतात. मग शक्य असेल तर तुम्ही अगदी एखादे सवाष्ण किंवा ब्राह्मणाला जेवू घालू शकता. शक्य नसेल तर एखादं गरजू असेल त्याला अन्नदान करू शकता. अगदी साधं सोपं याचं समाप्ती आहे. किंवा तुमचे बघा हेही शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही काहीतरी अन्नदान करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.